मराठी लाईन साठी दर्यापूर तालुका प्रतिनिधी हरिदास बोकडे। भाऊ आपला परिचय। मी कैलाश मोरे दर्यापूर विधानसभाचा उमेदवार आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी या ठिकाणी इलेक्शन लढत आहे। तुमच्या कोण्या पक्षावर लढत आहे? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये आंबेडकर दीपक भाऊ निकाडजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। आपण पुऱ्या जिल्ह्यामध्ये किती सीटा? आता आम्ही 4 ठिकाणी लढत आहे आणि बाकी ठिकाणी आम्ही समविचारी पक्षांना समर्थन देण्यात चालू आहे। कदापि तुमचा या मतदारसंघात विजय झाला तर तुम्ही विकासात्मक कामं कोणकोणचे करता? साहेब तुम्ही चांगला क्वेश्चन विचारला। या ठिकाणी दर्यापूरमध्ये सर्वात पहिले तर जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या कशा थांबतील, शेतकऱ्यांना बाजारभाव कसा चांगला मिळून देऊ शकतो, या ठिकाणी जे रोजगार आहेत त्यांना बेरोजगार आहेत त्यांना रोजगार कसा बाहेरच्या कंपनी देऊन मोठा रोजगार मेळावा घेऊन आम्ही रोजगार निर्मिती MPSCच्या क्लासेस फ्री या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी महिलांना उद्योजक कसं बनवता येईल त्या महिलांसाठी आम्ही कार्य करू आणि या ठिकाणचे जे ते शिक्षण आणि स्वास्थ्य जे आहे ते मोफत कसं होईल त्याच्यावर आम्ही कार्य करू। तर काही तालुक्यातले आमच्या तालुक्यामध्ये दहंडा अकोला रोड खराब आहे, त्याविषयी थोडीशी माहिती। आता या ठिकाणचा जो विकास जे पहिले आमदार होते त्यांनी विकास केला असेल, जे काही उर्वरित कामं आम्ही करू। आणि दुसरी गोष्ट आम्ही जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे प्रेझेंट करत आहोत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संकल्पनेतून बनलेला पक्ष आहे। आणि आज बाकी रिपब्लिकन पार्टीवाले कोणी महाविकास आघाडीसोबत गेले, कोणी महायुतीसोबत चालले, म्हणून आम्ही स्वाभिमानानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उभा आहोत। आणि मला असं वाटते की रिपब्लिकन पार्टीला प्रेझेंट करताना अभिमान वाटते आणि मरते दमतं मी रिपब्लिकन पार्टीसोबतच राहील। कोणी किती गेला दिले कोणीही पार्टीत आम्ही जाणार नाही। आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता महाविकास आघाडीला यासाठी की संविधान वाचवण्याचं त्यांनी भूमिका घेतली होती, परंतु यावेळेस त्यांनी भूमिका आपली हटवली आणि आपलं त्याला उल्लूसिदा करणं म्हणतात सतरंजा उचलणाऱ्या दुसऱ्या पक्षाला समजतं महाविकास आघाडीवाले, तर त्याला सबक शिकवण्यासाठी म्हणून आमची उमेदवारी आहे। तुम्ही लोकसभेमध्ये त्यांना पाठिंबा दिला, हो आणि त्यांना संविधान बदलते ते त्यांनी किती खोटे? हे खोटं नाही, हे संविधान बदलण्याची भाषा BJPच्या खासदारांनी स्वतः केली होती। त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं होतं की आजच ते जर संविधान बदलण्याची भाषा करते तर त्याच्या विरोधात जावंच लागेल। संविधान हे देशाचं राष्ट्रीय हे आहे, तर त्यासाठी संविधानात जर कोणी बोट होती आम्ही कोणासोबत उभं राहू, त्यासाठी महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला। परंतु यावेळेस आमचे दीपक भाऊ निकाडजे राष्ट्रीय महासचिव मोहनलालजी पाटील यांनी भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र उभे राहू आणि आम्ही त्या 55 सीटा पुऱ्या महाराष्ट्रात उभ्या केल्या। एकूण त्याच्यानंतर दीपक भाऊ निकाडजे साहेब आमचे चेंबूरमधून लढत आहे, म्हणून त्याच प्रकारे मी सुद्धा दर्यापूरमधून जास्तीत जास्त मतान कसे मला मिळतील त्यासाठी मी लोकांना हात जोडून विनंती करतो की स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीला आपण साथ दिली पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये आंबेडकर गटाला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणणार अशी मी तुम्हाला विनंती करतो। सर्वांना, सर्व मतदार बंधूंना, माय भगिनींना, माझ्या भावांना बहिणींना सर्व विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतांनी मला निवडून